कालच्या व्हिडिओमध्येच मी शेअर केलं होतं की आम्ही ट्रिपसाठी निघालो आहे, तर त्यासाठीच रात्रीच मी पॅकिंग करून ठेवली होती, म्हणजे सकाळी गडबड होणार नाही म्हणून. आणि सकाळी लवकर उठून मग आमचा टिफिन वगैरे तर बनवायचं होतं, टिफिन वगैरे पॅक केला आणि मग नंतर आम्ही फ्रेशनअप वगैरे झालो. मी हेअर वॉश वगैरे घेतला, नंतर देवपूजा वगैरे आवरली आणि नाश्ता वगैरे करून मग मी आणि काव्या मस्त असं रेडी झालो होतो. आणि त्यानंतर लगेचच कॅबवर आली. मग कॅबमध्ये बसून आम्ही सगळेजण एकत्र आलो आणि आम्ही सुरुवात केली आमच्या प्रवासाला. आणि प्रवासात 1 तास लागला आम्हाला तिथे पोचायला. आणि पोचल्या हा सुंदर नजारा पाहून मन खूप जास्त प्रसन्न झालं, कारण की हा मी प्रायव्हेट विला बुक केला होता आणि विलासमोरचा हा व्ह्यू होता. तर तिथेच थोडा वेळ मग रेस्ट वगैरे केली आणि फ्रेश वगैरे होऊन लंच वगैरे लगेचच करून घेतला. आणि मग थोड्या वेळानंतर परत चेंज वगैरे केलं सगळ्यांनी आणि मग आम्ही गेलो होतो स्विमिंग पूलला. तर आम्ही प्रायव्हेट पूलला बुक केल्यामुळं आम्हाला प्रायव्हेट पूल होता, तर तिथं खूप वेळ आम्ही 1 ते 2 तास आम्ही तिथं एन्जॉय केला. तर बराच वेळ खेळल्यानंतर मग सगळेजण थकले होते, म्हणून मग नंतर विलावरती आलो आणि मग फ्रेशअप वगैरे होऊन मग हाय टी वगैरे होता तर तो घेतला. आणि संध्याकाळी सगळेजण बाहेर जो पोर्च होता तर तिथं सगळ्यांनी मस्त असं एन्जॉय केलं. तर मुलं वगैरे मस्त ड्रॉइंग वगैरे करत होती, त्यांचं खेळणं वगैरे चालू होतं, तर त्यांचा तर खूप जास्त एन्जॉय होता. आणि मग थोडीशी रात्र वगैरे झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी बाकीचे गेम्स वगैरे चालू केले. मग दमशराज, परत सिंगिंग, पकडापकडी, हे सगळे खेळ, म्युझिकल चेअर वगैरे आम्ही खूप जास्त खेळ खेळलो तिथे. सगळ्यांना खूप जास्त मज्जा आली. आणि सगळे गेम वगैरे खेळून झाल्यानंतर सगळेजण खूप जास्त थकले होते. तर मग लगेचच रात्रीचं डिनर वगैरे करायला घेतलं. तर डिनरमध्ये मस्त अशी भाकरी, वांग्याचं भरीत, डाळ भात, पिठलं, हे सगळं होतं. तर जेवण पण छान होतं आणि आम्ही जेवण वगैरे एन्जॉय केलं मस्त असं. आणि रात्री मग गप्पा वगैरे मारल्या आणि रेस्ट घेतली. मग सकाळी उठून ब्रेकफास्ट होता तिथं, तर फ्रेश वगैरे झालो आणि मग लगेचच ब्रेकफास्ट केला. ब्रेकफास्टमध्ये पोहे आणि बटाटा वडा होता. तर नाश्ता वगैरे केला थोडा वेळ, मग अजून थोडा वेळ तिथं घालवला आणि त्यानंतर लगेचच आमचा निघण्याचा टायमिंग झाला. तर आम्ही घरी रिटर्न आलो. मग दुपारी यायला तरी बराच वेळ झाला होता. मग आल्यानंतर ही सगळी पॅकिंग वगैरे अनपॅकिंग केली आणि त्यानंतर जेवणात भूक लागली होती म्हणून मग डाळ खिचडी बनवली होती मस्तपैकी. गरमागरम डाळ खिचडी एन्जॉय केली. तर आमचे 2 दिवस खूप मस्त गेले. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.